श्री गणेशाय नमः. महाशिवरात्री 15 फेब्रुवारी 2026 रोजी आपण महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करणार आहोत. भगवान शिवाचे स्मरण शिव नवरात्र उत्सव साजरा केला जाणार आहे. 6 फेब्रुवारी 2026 रोजी माघ कृष्ण पंचमी शुक्रवार हस्त नक्षत्र चंद्र नक्षत्रावर शिव नवरात्र उत्सव सुरू होऊन माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री रविवार श्रवण नक्षत्रावर 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत शिव नवरात्र उत्सव साजरा केला जातो. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक अत्यंत गूढ, गंभीर आणि आत्मिक उंची गाठून देणारा दिवस मानला जातो. हा दिवस केवळ उत्सव किंवा व्रत म्हणून न पाहता तो शिवतत्वाच्या अनुभूतीचा, आत्मचिंतनाचा आणि अज्ञानातून ज्ञानाकडे नेणाऱ्या प्रवासाचा महोत्सव म्हणून पाहिला जातो. महा म्हणजे महान, शिव म्हणजे कल्याण स्वरूप, परमचैतन्य आणि रात्र म्हणजेच अंतर्मुख होण्याची अवस्था. त्यामुळे महाशिवरात्री म्हणजे बाह्य जगाच्या कोलाहलातून बाहेर येऊन अंतर्मनाच्या गूढ प्रदेशात प्रवेश करण्याची पवित्र रात्र होय. या रात्री सृष्टीतील तमोगुण अत्युच्च अवस्थेत असतो, पण हाच तमोगुण शिवसाधनेत मोक्ष मार्गाकडे नेणारा ठरतो. हीच या व्रतामागील शास्त्रीय भूमिका आहे. 2026 मध्ये महाशिवरात्री रविवारी दिनांक 15 फेब्रुवारी रोजी साजरी होत आहे. हिंदू पंचांगानुसार हा दिवस माघ मासातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीस येतो. रविवार हा सूर्याचा वार असल्यामुळे यावर्षी सूर्य आणि शिव यांचा विशेष संयोग घडतो. सूर्य हा आत्मा, तेज, आरोग्य आणि पितृतत्वाचा कारक मानला जातो, तर शिव हे सर्व ग्रहांचे अधिपती, साक्षी आणि वैराग्य स्वरूप तत्व आहे. यामुळे 2026 मधील महाशिवरात्री ही आत्मबल वृद्धी, पितृकृपा प्राप्ती आणि अंतःकरण शुद्धीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. 2026 ची महाशिवरात्री 15 फेब्रुवारीला पंचांगाची स्थिती फार विशिष्ट आहे. या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग तसेच व्यातिपात योग यांसारखे मोठे पुण्ययोग होत आहेत. तर शास्त्रानुसार कृष्ण पक्षातील चतुर्दशी ही तिथी शिवतत्वाला अत्यंत प्रिय आहे, कारण या तिथीला ज्योतिर्लिंग प्रकट झाले असे शिवपुराणात वर्णन आहे. पौराणिक दृष्टीने पाहता महाशिवरात्रीला अनेक महत्त्वपूर्ण घटना जोडलेल्या आहेत. भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह या दिवशी संपन्न झाला असे मानले जाते. हा विवाह केवळ 2 देवतांचा मिलन सोहळा नसून शिव म्हणजे चैतन्य आणि शक्ती म्हणजे क्रिया यांचे ऐक्य दर्शवतो. समुद्र मंथनाच्या वेळी उत्पन्न झालेल्या हलाहल विषाचे प्राशन करून शिवाने संपूर्ण सृष्टीचे रक्षण केले आणि त्यामुळे ते निळकंठ झाले. हा प्रसंग त्याग, करुणा आणि विश्वकल्याणाचा सर्वोच्च आदर्श मानला जातो. याच रात्री शिव अनादि अनंत ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रकट झाले अशी श्रद्धा असल्यामुळे महाशिवरात्री ही अनंत तत्वाची अनुभूती देणारी रात्र मानली जाते. शास्त्रीय आणि योगिक दृष्टीने महाशिवरात्रीचे महत्त्व अतिशय खोल आहे. योगशास्त्रानुसार या रात्री पृथ्वीवरील गुरुत्वीय आणि सूक्ष्म ऊर्जांमध्ये असा बदल होतो की मानवी शरीरातील प्राणशक्ती नैसर्गिकरित्या मेरुदंडाच्या दिशेने वर चढू लागते. म्हणूनच या रात्री जागरण, ध्यान आणि मंत्रजाप केल्यास त्याचा परिणाम अधिक प्रभावी ठरतो. उपवास हा या व्रताचा एक महत्त्वाचा भाग आहे, पण तो केवळ अन्नतागापुरता मर्यादित नसून इंद्रिय संयम, विचार संयम आणि अहंकार संयम यांचा समन्वय आहे. उपवासामुळे शरीराची पचनसंस्था विश्रांती घेते, मन शांत होते आणि साधकाची ध्यानधारणा अधिक सखोल होते. महाशिवरात्रीला केली जाणारी 4 प्रहरांची पूजा, 4 यामाची पूजा हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा आध्यात्मिक संकेत आहे. पहिला प्रहर स्थूल शरीराच्या शुद्धीशी संबंधित असतो, दुसरा प्रहर प्राणशुद्धीशी, तिसरा प्रहर मनशुद्धीशी आणि चौथा प्रहर आत्मबोधाशी जोडलेला असतो. हे 4 प्रहर म्हणजे मानवी चेतनाच्या जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरीय या 4 अवस्थेचे प्रतीक आहे. शिवपूजेत वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूमागे खोल अर्थ दडलेला आहे.
बिल्वपत्र हे सत्व, रज आणि तम या 3 गुणांचे प्रतीक आहे आणि ते शिवाला अर्पण करणे म्हणजे या 3 गुणांचे अतिक्रमण करणे होय. भस्म हे सर्व भौतिक अहंकाराची राख दर्शवते, तर गंगाजल हे अंतःकरणाच्या शुद्धी, प्राणशक्तीचे प्रतीक मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार शिव हे विशेषतः चंद्रग्रहाशी संबंधित आहेत, तर चंद्र हा मनाचा कारक आहे. शिवलिंगावर जलाभिषेक केल्याने चंद्रदोष शांत होतो आणि मनाशी संबंधित अडथळे दूर होतात, अशी शास्त्रीय मान्यता आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मन चंगा तो कठौती में गंगा ही वाक्य संतांचे वचन आहेत. त्यामुळे महाशिवरात्रीला शिवपूजा केल्याने मनदोष, चंद्रदोष आणि पितृदोष निवारणास मदत होते. या रात्री मौन पाळल्यास वाणीशुद्धी आणि मंत्रसिद्धी साध्य होते, तर रात्रभर जागरण म्हणजे अज्ञानरूपी निद्रेवर मिळालेला विजय होय. तांत्रिक परंपरेत महाशिवरात्रीला मंत्रसाधना, जागरण साधना आणि अंतर्मुख ध्यानासाठी अत्यंत श्रेष्ठ मानले जाते आणि या रात्री केलेली जपसाधना अनेक पटींनी फलदायी ठरते, असे अगमग्रंथ सांगते. महाशिवरात्रीचे महत्त्व केवळ वैयक्तिक साधनेपुरते मर्यादित नसून त्याला सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भही आहे. हा दिवस अहंकार विसर्जन, समत्व, करुणा आणि त्याग यांची शिकवण देतो. गृहस्थांसाठी हा दिवस कुटुंब कल्याणाचा, संन्यासांसाठी आत्मबोधाचा आणि साधकासाठी सिद्धीचा मार्ग खुला करणारा आहे. त्यामुळे महाशिवरात्री हा सण नसून जीवन पद्धती आहे असे म्हटले तर ते अतिशयोक्ती ठरणार नाही. अशा प्रकारे 2026 मधील रविवारी येणारी महाशिवरात्री ही सूर्य, शिव, चैतन्य यांचा अद्वितीय संगम घडवणारी दुर्मिळ संधी आहे. ही रात्र केवळ पूजा, उपवास किंवा जागरणापुरती मर्यादित न ठेवता स्वतःतील शिवतत्व ओळखण्याची, अहंकाराचा त्याग करण्याची आणि मोक्षाकडे एक पाऊल पुढे टाकण्याची संधी म्हणून स्वीकारली तरच या व्रताचे खरे फळ प्राप्त होते. शिवोहम.